मुंबईतल्या वांद्रेमधल्या गरीब नगरच्या अनधिकृत झोपड्यांवर अखेर रेल्वे प्रशासनानं बुलडोझर चालवलाय। या कारवाईमुळे कोणत्या प्रकल्पांचा मार्ग मोकळा झालाय? सर्वसामान्य मुंबईकरांना या कारवाईबाबत नेमकं काय वाटतंय? ज्यांची झोपडी तुटली त्यांच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली आहेत आमचे प्रतिनिधी सचिन लाड यांनी। बघूया हा ग्राउंड रिपोर्ट। गेल्या 4 दिवसांपासून वांद्र्याच्या गरीबनगर येथील अनधिकृत झोपडपट्ट्यांची निष्कासन कारवाई आता तिच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। आपण सध्या ग्राउंड झिरोवर आहोत आणि ज्या अनधिकृत झोपडपट्ट्या इथे गेल्या वर्षांपासून होत्या त्या 100% तोडण्यात आल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे। जो भगा रहे हैं तो भाग जाएंगे, कहीं अपना चले जाए, क्या करेंगे भैया? किसी से झगड़ा करेंगे, कहीं भी चले जाए, भी ला जाएंगे, कहीं घर का बदला घर दे दें, हम सब कहीं चले जाएं घर पे। अगर वो इलीगल है, बिकॉज यहाँ काफ़ी इंक्रोचमेंट भी हो रहा था, डेली कम्यूटर्स को आने जाने में काफ़ी प्रॉब्लम भी हो रही थी। सारे स्टेशन प्लेटफॉर्म काफ़ी गंदे रहते थे और यहाँ पे जितने रिक्शा वाले हैं वो सभी पूरा इंक्रोचन करके रखे हुए हैं, तो एक प्रॉपर अलाइन नहीं था। ये जो एरिया था इतना बड़ा, तो ये सुनील दत्त के बदौलत था, आज वो दुनिया में नहीं है। वो रहते तो मतलब दिला डालते थे, ये डिमोलिश होने देते, लेकिन रूम के बदले रूम दिलवाते थे, इतनी तो गारंटी थी हमारे को। कोर्टाच्या आदेशानंतर 19 तारखेला कारवाईला सुरुवात झाली। रेल्वे प्रशासन मोठाल्या JCB मशीन आणि ट्रकसह इथे दाखल झाले। सोबत होता मोठा पोलीस फौजफाटा। पहिल्या दिवशी सगळं सुरळीत पार पडलं, मात्र दुसऱ्या दिवशी एकाएक परिस्थिती चिघळली आणि आक्रमक झालेल्या जमावाने थेट पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली। एवढी गजबज असायची, त्यात त्या रिक्षावाल्यांची मुजोरी असायची, परत इथे ते नशेडी लोक बसलेली असेल आणि पुरा ट्रॅफिक जाम असायचं, त्यामुळे लोकांना स्टेशनपासून कार्यालय पोचण्यामध्ये भरपूर वेळ लागायचा। ये बांग्लादेशी जो किरीट सोमैया साहब यहाँ आके बोलते हैं, हर जगह गलत संदेश पहुँचाते हैं और यहाँ आके दंगा कराया उन्होंने। ये जो जितना भी दंगा है उनकी वजह से हुआ, वरना यहाँ के लोगों ने शांति से अपने झोपड़े तोड़ने दिए, शांति से हर चीज़ कोऑपरेट करे। उनका कोई ऐसा नहीं था कि झगड़ा करें। यहाँ पर पे जो किरीट सोमैया साहब आए और अपना दंगा करवा दिए। सर्वात महत्त्वाचं ही झोपडपट्टी बनते त्यावेळी ते जे अधिकारी लोक असतात, हे गरीब लोक झोपडपट्टी बनवतात, हे लोक पैसे खातात आणि परत ते परवानगी देतात आणि नंतर त्या झोपडपट्टीवाल्याला त्रास होतो। त्यापेक्षा त्या झोपडपट्टीवरती त्याचबरोबर त्या काळात जे अधिकारी होते ना, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारे। रेलवे की प्रॉपर्टी सिर्फ उसके अंदर 35 फुट है, पटरी से 35 फुट है। उसके बाद जो प्रॉपर्टी है वो है तुम्हारी कलेक्टर की, तो तुमने कलेक्टर में से हम लोगों को क्यों लाया? तुमने हमारा डॉक्यूमेंट चेक किया था क्या? तुमने 100 लोगों का डॉक्यूमेंट चेक किया, बाकी 350 का डॉक्यूमेंट आपने चेक किया क्या? गरीबनगरची झोपडपट्टी ही काही एका रात्रीत बांधली गेलेली नाहीये। यातील बहुतांश झोपड्या या अनधिकृत असल्या तरी 100 झोपड्या या अधिकृत आहेत। गेल्या अनेक वर्षात ही झोपडपट्टी कधी रस्त्याच्या दिशेने तर कधी आकाशात वाढत गेली आणि या सगळ्याची साक्षीदार स्वतः पश्चिम रेल्वे देखील आहे। आता कारवाईचा बडगा उचलणाऱ्या रेल्वे प्रशासनाने ही झोपडपट्टी वाढूच कशी दिली, याआधीच अधिकृत झोपड्यांना पर्यायी जागा देऊन ही संपूर्ण जागा आपल्या ताब्यात का घेतली नाही, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।